1960 साली पु ल देशपांडे यांनी अपूर्वाई हे पुस्तक लिहिलं. त्यावेळी आमच्या लहानपणी हे वाचलं होतं. त्यावेळी त्यांच्या नजरेतनं आम्ही इंग्लंड आणि लंडन या शहराविषयी जाणलं. आज आता 2026 साली मी इथे लंडनमध्ये आलो आहे, तेव्हा त्यांनी लिहिलेल्या काही उतारे वाचून मी तो काळ पुन्हा आठवायचा प्रयत्न करणार आहे. तर पु ल देशपांडे लंडनच्या भुयारी रेल्वेबद्दल काय म्हणतात ते बघूया. लंडनच्या भुयारी रेल्वेचा प्रवास मी जन्मात विसरणार नाही. भुयारी रेल्वेला इंग्लिश लोक ट्यूब म्हणतात आणि युरोपात तिला मेट्रो म्हणतात. या ट्यूबने सारे लंडन पोखरले आहे. इतका सुखाचा आणि बिनचूक प्रवास पृथ्वीतलावर अन्यत्र नसेल. जागोजागी पाट्या लावून तुमच्या मनातल्या सगळ्या शंकांचे निरसन केलेले. एका छोट्याशा कार्डावर रंगीबेरंगी ओळींचा सुबक नकाशा. प्रत्येक स्टेशनाचे नाव जवळजवळ दुसरे स्टेशन लागेपर्यंत बोर्डावर लिहिलेले. त्यामुळे शेणोली आली का हो हा प्रश्न विचारावा लागत नाही. आपल्याकडे स्टेशनाची नावे गुप्त ठेवण्याची का प्रवृत्ती आहे देव जाणे. आणि फलाटाच्या 2 टोकांना नावाच्या पाट्या लिहिण्याची ज्या महाभागाला कल्पना सुचली त्याला तर लक्ष प्रणाम. एकतर त्या पाट्या फलाटाशी काटकोन करून असतात, त्यामुळे खिडकीबाहेर 1.5 हात तोंड काढल्याखेरीज वाचता येत नाही. आणि उरलेल्या एवढ्याशा अक्षरात कंदिलांच्या काचावर लिहिलेल्या, त्यामुळे 10 लोकांना ओरडून विचारून खात्री करावी लागते. लंडनमध्ये या ट्यूबच्या स्टेशनावर डोळे असलेल्या आणि इंग्रजी वाचता येणाऱ्या माणसाला अमुक एका ठिकाणी कसे जायचे हे विचारण्याची गरजच नाही. रस्त्यात देखील रस्त्याच्या नावा नंबरांचे बोर्ड स्वच्छ अक्षरात लावलेले. मुंबईसारख्या शहरात देखील रस्त्याच्या नावाच्या पाट्या दुर्मिळ. इतक्या वर्षात मी बापू खोटे स्ट्रीट आणि सोनापूर लेन एवढ्या 2च पाट्या वाचलेल्या आठवतात. एरवी धोबी तलाव सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे हे पोस्टमनला कळते कसे हे मला कोडे आहे. घर नंबर तर अजून वाचायचा योग यायचाच आहे. पोस्टमन बहुधा अंतर्ज्ञानी असावे. एरवी 215 नंबर आणि गिरगाव रोड या पत्त्यावर पत्र 215 नंबर आणि गिरगाव रोड या दोन्ही पाट्या अजिबात अस्तित्वात नसताना त्या पत्त्यावर राहणाऱ्या गृहस्थाला मिळते कसे याचा मला तरी शोध लागायचा आहे.